नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सायलीला मध्यरात्री भूक लागल्याने. ती जागी होते आणि तिच्यासोबत अर्जुनही जागा होतो. तो प्रेमाने विचारतो, तुला काही हवं का? त्यावर सायली म्हणते, मला काहीतरी खावंसं वाटतंय. अर्जुन लगेच गंमतीने म्हणतो, तुला काही डोहाळे लागलेत का? सायलीही हसत म्हणते, हो, खावंसं वाटतंय म्हणजे डोहाळेच लागलेत. मग अर्जुन विचारतो, सांग ना, काय खावंसं वाटतंय? मी तुझे सगळे डोहाळे पुरवतो. सायली म्हणते, मला मोतीचूरचे लाडू खायचे आहेत. अर्जुन म्हणतो, आपल्याकडे पेढ्यांचा मोठा बॉक्स आहे, तो आणू का? पण सायली ठामपणे म्हणते, नाही, मला मोतीचूरचे लाडूच हवेत. अर्जुन म्हणतो, आत्ता या वेळेला मोतीचूरचे लाडू मिळणं खूप कठीण आहे. ऑनलाईन मागवू का? किंवा चॉकलेट मागवू? पण सायली पुन्हा म्हणते, नाही, मला मोतीचूरचे लाडूच हवेत. मग अर्जुन फोनवर अनेक ठिकाणी शोधायला सुरुवात करतो, पण रात्रीची वेळ असल्यामुळे कुठेही लाडू मिळत नाहीत. तो म्हणतो, सकाळी लवकर जाऊन घेऊन येतो. पण सायली म्हणते, नाही, मला आत्ताच खायचे आहेत. सकाळपर्यंत धीर नाही निघणार. अर्जुन कोणाला तरी फोन करतो. तिकडून सांगितलं जातं की लाडू आहेत, पण आता डिलिव्हरी होणार नाही. हे ऐकून सायलीचा चेहरा पडतो. ती म्हणते, म्हणजे आता मला लाडू खायलाच मिळणार नाहीत. माझे डोहाळे पूर्ण होणार नाहीत. हे पाहून अर्जुन म्हणतो, तू काही काळजी करू नकोस. ऑनलाईन मिळत नसतील तर ऑफलाईन एखादं दुकान उघडं असेल, मी जाऊन शोधतो. आणि तो लगेच घराबाहेर पडतो. अर्जुन संपूर्ण शहरभर लाडू शोधत फिरतो. अनेक दुकानांमध्ये चौकशी करतो, पण त्याला एकाही ठिकाणी मोतीचूरचे लाडू मिळत नाहीत. इकडे सायलीलाही वाट पाहवत नसते. वेळ जात नाही म्हणून ती कुसुमताईंना फोन करते. कुसुम फोन उचलताच विचारते, अगं एवढ्या रात्री फोन? तुझी तब्येत ठीक आहे ना? सायली आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारते. मधुभाऊंची चौकशी करते. कुसुम सांगते की सगळे ठीक आहेत. ती पुढे सांगते की श्वेता अगदी सायलीसारखी प्रेमळ आहे, सगळ्यांना आपलंसं करते, प्रियासारखी नाही. प्रियाचं नाव ऐकताच सायली म्हणते, त्या प्रियाचं नाव नको काढूस. आणि मग सहजच फोन केला होता असं सांगून फोन ठेवते. दुसरीकडे जेलमध्ये प्रिया कॉन्स्टेबलचा फोन मागते आणि सचिनला फोन करते. ती त्याला सांगते की उद्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. सचिन कारण विचारतो. त्यावर प्रिया जेलमधून बाहेर पडण्याचा आपला प्लॅन त्याला सांगते. सचिन म्हणतो, प्लॅन तर भन्नाट आहे, मी पूर्ण प्रयत्न करेन. हे ऐकून प्रिया खूप खुश होते. आश्रमात सगळे झोपलेले असतात, पण श्वेता झोपेचं नाटक करत असते. तेवढ्यात आश्रमातील एका मुलीला फोन येतो. ती फोनवर बोलत असते आणि श्वेता तिचं सगळं संभाषण लक्ष देऊन ऐकत असते. इकडे अर्जुन घरी परततो. सायली उत्साहाने विचारते, मिळाले ना लाडू? पण अर्जुन निराश होऊन म्हणतो, अख्खा पनवेल पालथा घातला, पण एकही लाडू मिळाला नाही. हे ऐकून सायली पुन्हा नाराज होते. अर्जुन तिला समजावत म्हणतो, माझ्या बायकोला डोहाळे लागलेत आणि मी तिच्यासाठी काहीच करणार नाही, असं कसं होईल? मग तो हसत म्हणतो, लाडू नाही मिळाले, पण लाडू बनवायचं पीठ मिळालं आहे. मी तुला जगातले सगळ्यात भारी लाडू बनवून देतो. दोघेही किचनमध्ये जातात. सायली खुर्चीवर बसून अर्जुनची धडपड पाहत असते. अर्जुन मोबाईलवर रेसिपी पाहत पाहत लाडू बनवायला सुरुवात करतो. दुसरीकडे प्रिया पुन्हा सचिनशी बोलते आणि म्हणते, सगळं मॅनेज करशील ना? सचिनही तिला होकार देतो. फोन ठेवताना प्रिया मनात म्हणते, सायली, आता बघ मी काय काय करते. इकडे अर्जुनचे लाडू तयार होतात. तो स्वतः सायलीला भरवतो. सायली ते लाडू खूप आनंदाने खाते. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अर्जुनही खूप आनंदी होतो. दोघांची मस्ती सुरू असतानाच घरातले सगळे खाली येतात. अस्मिता किचनमधला पसारा पाहून म्हणते, अरे हा काय सगळा पसारा? अश्विन अर्जुनला चिडवत विचारतो, म्हणजे तू स्वतः लाडू बनवलेस? कल्पना म्हणते, अरे अर्जुन, मला उठवलं असतंस ना, मी करून दिले असते लाडू. त्यावर अर्जुन म्हणतो, मम्मा, तू गाढ झोपली होतीस म्हणून उठवलं नाही. अश्विन गंमतीने म्हणतो, आता हा पसारा कोण आवरणार? अस्मिता म्हणते, मी आणि मम्मा. पण अर्जुन म्हणतो, नाही, पसारा मी केलाय, त्यामुळे मीच आवरणार. कल्पना मात्र त्याला थांबवते आणि म्हणते, तू काही करू नकोस, मी सगळं आवरते. मग ती सायलीला विचारते, आणखी काही हवं आहे का? सायली भावूक होत म्हणते, नको आई, या लाडूंनी फक्त माझं पोटच नाही तर मनही भरलं आहे. उद्या जर कोणी मला विचारलं की अमृताची चव कशी असते, तर मी सांगेन, या लाडवांसारखी. हे ऐकून अर्जुनही भावूक होतो. तो सायलीच्या पोटाकडे पाहत म्हणतो, बाळा, तू लवकर ये आणि तुझा बाबा काय काय करतो ते बघ. दुसरीकडे श्वेताला प्रियाचा फोन येतो. ती फोन घेणार. एवढ्यात आश्रमातील काका तिला हाक मारतात. ते म्हणतात की मधुभाऊंना काढा हवा आहे. कुसुमताई झोपल्या आहेत, त्यामुळे तू करून देशील का? श्वेता होकार देते आणि प्रियाचा फोन कट करते. इकडे रूममध्ये आल्यावर सायली आपल्या बाळाशी बोलत म्हणते, बाळा, बाबांचे आभार मानायचे नसतात, पण तरी त्यांना सांग,
ते नेहमी असेच माझ्यावर आणि आईवर प्रेम करत राहू दे. अर्जुनही बाळाशी बोलत म्हणतो. बाळा, आईलाही सांग, माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. दोघे झोपायची तयारी करत असतानाच अचानक सायलीला उलटी होते आणि ती बाथरूममध्ये धाव घेते. अर्जुन घाबरतो. तो मनात विचार करतो. लाडू खाल्ल्यानंतर तिला उलटी का झाली? मी लाडू व्यवस्थितच बनवले होते ना? माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना? त्याचवेळी कल्पना किचनमधला पसारा आवरत असताना लाडूच्या पिठाचं पाकीट हातात घेते. त्यावरील एक्सपायरी डेट पाहताच ती हादरते. ती म्हणते, अरे देवा, या पिठाची डेट तर निघून गेली आहे. अर्जुनने याच पिठाचे लाडू सायलीला खाऊ घातले की काय? ती लगेच अश्विनला घेऊन सायलीच्या रूमकडे धावते. आणि याच मोठ्या सस्पेन्सवर आजचा भाग संपतो. आता खरंच सायलीला काही होणार का? एक्सपायर झालेल्या पिठामुळे तिच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणार का? की पुन्हा एकदा योग्य वेळी सगळं सुरळीत होणार? हे पाहणं आता खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.